आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। राज्यातील अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे आज सकाळपासून नॉट रिचेबल झालेत। मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणानंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यानंतर लगेचच झिरवाळ नॉट रिचेबल झाल्यामुळे याविषयी वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांना 50,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। चक्क मंत्रालयात लाचखोरीची ही घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। मंत्री झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण तात्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका घेतली आहे। पण विरोधकांनी विशेषतः काँग्रेसनं नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल झालेत। या संबंधीच्या माहितीनुसार नरहरी झिरवाळ यांचा फोन आज सकाळपासून लागत नाहीये, ते आज कुणालाही भेटलेले नाहीये। त्यामुळे ते कुठे गेले, काय करत आहेत हे स्पष्ट झालेलं नाहीये। अटक करण्यात आलेल्या लिपिकानं मंत्री झिरवाळच्या स्वीय सहाय्यकाच्या सूचनेनुसार लाच घेतल्याचा दावा केलाय। त्यामुळे झिरवाळ एसीबीच्या रडारवर आल्याची शक्यता व्यक्त केली जाते। कदाचित त्यामुळेच ते नॉट रिचेबल झाल्याचा संशयही या प्रकरणी व्यक्त केला जातोय। लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांना मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। त्यातील 35,000ची लाच घेताना एसीबीनं त्याच्या मुसक्या आवळल्या। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।